Hello guys, welcome to Biology Simplified. In the previous lectures we discussed about Mendel's laws, right? आपण याच्या आधी बऱ्यापैकी मेंडल्सचे लॉज जे आहेत ते सगळे डिस्कस केले होते. सगळ्या टर्मिनॉलॉजीज ज्या असतात त्या डिस्कस केल्या होत्या. जे मेंडल्सचे 3 बेसिक लॉ आहेत ते 3 लॉ डिस्कस केले, राईट? नाउ टुडे वी विल बी डिस्कसिंग अबाउट डेविएशन्स फ्रॉम द मेंडेलियन रेशोज, राईट? मेंडल्सने जे काही रेशोज डिफाईन केले होते त्या रेशोजमध्ये आपल्याला मल्टिपल डेविएशन म्हणजे चेंजेस ऑब्झर्व करायला भेटले होते, राईट? मग ते ऑब्झर्व नाही, ते चेंजेस नेमके का झाले, कशामुळे झाले, ते सगळं आपण यापुढे डिस्कस करणार आहोत. सो आता ह्या डेविएशन्स ऑफ मेंडेलियन रेशोमध्ये सगळ्यात पहिले आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, राईट? बट बिफोर स्टार्टिंग विथ इनकम्प्लीट डॉमिनन्स आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की डेविएशन्स म्हणजे काय, राईट? आता झालं काय माहिती आहे का, की जेव्हा मेंडल्सने काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले होते ना, मेंडल्सने एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना ही ओनली कन्सिडर्ड द गार्डन पी प्लांट, राईट? त्यांनी फक्त गार्डन पी प्लांट ह्या एकाच प्लांटचं कन्सिडरेशन घेतलं होतं, ह्या एकाच प्लांटचा विचार केला होता आणि सगळे जे काही एक्सपेरिमेंट ते एक्सपेरिमेंट फक्त तेवढ्या एकाच प्लांटवर काय म्हणतो आपण त्याला परफॉर्म केले होते, राईट? आणि त्याच्यामुळे काय झालं, ते जे त्यांना जे काही रेशोज भेटले होते, त्यांनी जे काही कॅल्क्युलेशन्स केले होते ते सगळे कॅल्क्युलेशन्स, ते सगळे रेशोज त्या एका प्लांटच्या बेसिसवर झाले, राईट? पण याच्यानंतर काय झालं, मेंडल्स नंतर आफ्टर द डेथ ऑफ मेंडल, आफ्टर द मेंडल एरा, बऱ्याच साऱ्या सायंटिस्टनी मेंडल्सनी जे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले होते सेम एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. बट त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त पी प्लांटच्या ऐवजी तिथे दुसरे काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स घेतले. येतंय लक्षात? याच्यात त्यांनी काय केलं की मेंडल्सने जे पी प्लांट घेतलं होतं ते कन्सिडर न करता सेम प्रोसिजर ॲडॉप्ट केली, सेम प्रोसिजर परफॉर्म केली, फक्त पी प्लांटच्या ऐवजी तिथे दुसरं एखादं प्लांट घेतलं किंवा दुसरा एखादा ॲनिमल घेतलं आणि त्याच्यावर ते सेम एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. मग याच्यानंतर काय झालं, जेव्हा हे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले ना, आफ्टर द रिझल्ट्स इन दिस एक्सपेरिमेंट्स व्हेरियस डेविएशन्स इन द मेंडल्स रेशो वेर ऑब्झर्व. म्हणजे हे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केल्यानंतर बरेच सारे डेविएशन, बरेच सारे चेंजेस त्यांना ह्या रिझल्ट्समध्ये ऑब्झर्व करावे लागले होते, की जे चेंजेस किंवा जे रिझल्ट्स त्यांना मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमध्ये ऑब्झर्व झाले होते त्याच्यापेक्षा वेगळे रिझल्ट्स त्यांना ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट्स नंतर भेटले. मग याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे जे फिनोटायपिक एक्सप्रेशन आहे, फिनोटायपिक एक्सप्रेशन म्हणजे काय, प्लांटचं एक्सटर्नल कॅरेक्टर, प्लांटचा एक्सटर्नल ॲपिअरन्स हा जो आहे हा वेगळा भेटायला लागला. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय ऑब्झर्व केलं, इट वॉज ऑब्झर्व दॅट फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ अ जीन कॅन बी मॉडिफाईड बाय अदर जीन. एका जीनचं फिनोटायपिक एक्सप्रेशन जे आहे, एका जीनचं एक्सटर्नल कॅरेक्टर जे आहे ते मॉडिफाय करता येतं बाय इफेक्ट ऑफ अदर जीन्स प्रेझेंट इन द प्लांट ऑर ॲनिमल. मग ह्या ज्या इंटरॅक्शन आहे ना, दिस इंटरॅक्शन्स वेर कॅटेगराइज्ड इन टू 2 पार्ट्स, राईट? पहिलं होतं इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स, राईट? आणि दुसरं होतं इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. आता इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय माहिती आहे का, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे द इंटरॅक्शन्स दॅट ऑक्युअर बिटवीन ॲलेल्स ऑफ सेम ट्रेट, राईट? आता आपण याच्या आधी पाहिलं होतं डेफिनेशन्समध्ये ॲलेल्स म्हणजे काय असतं, तर ॲलेल्स म्हणजे की एका जीनचं जे काही कॅरेक्टर आहे, एका जीनचं जे काही एक्सप्रेशन आहे त्याला आपण म्हणतो ॲलेल. मग आता याच्यात काय होतं, इंट्राजेनिकमध्ये एकाच जीनमध्ये जे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ॲलेल्स असतात, एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह, त्या दोघं ॲलेलच्या इंटरॅक्शनमुळे जे काही चेंज होतात दॅट इज कॉल्ड ॲज इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. आणि इंट्राजेनिक इंटरॅक्शन्समध्ये नेहमी मोनोहायब्रिड क्रॉस कन्सिडर केला. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, की ज्याच्यात एकच कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं आहे. आयदर जसं आपण पी प्लांटच्या केसमध्ये म्हटलं तर आयदर त्या प्लांटचा कलर सिलेक्ट केलेला आहे, त्या सीडचा शेप सिलेक्ट केलेला आहे, कोणतंही एक कॅरेक्टर जे आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये करतो. मग याच्यात कोणत्या इंटरॅक्शन्स येतात, द इंटरॅक्शन्स इन इंट्राजेनिक आर इनकम्प्लीट डॉमिनन्स, पहिलं टाईपचं जे येतं, आणि सेकंड इज युअर को डॉमिनन्स, राईट? काय आहे हे दोघं हे आपण पुढे पाहणारच आहोत, राईट? सेकंड टाईपचे यातल्या इंटरॅक्शन्स येतात, दोज आर इंटरजेनिक इंटरॅक्शन्स.
मग आता इंटरजेनिकमध्ये काय होतं, इट ऑक्युअर्स बिटवीन ॲलेल्स ऑफ डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. म्हणजे काय होतं की आता दिस इज बेसिकली ऑब्झर्व्ड इन केस ऑफ युअर डायहायब्रिड क्रॉस. मग डायहायब्रिड क्रॉसमध्ये जसं आपण म्हटलं की दोन वेगवेगळे कॅरेक्टरचे एकाच वेळेस, जसं पी प्लांटचं आपण कन्सिडर केलं तर एका डायहायब्रिडमध्ये काय, फॉर एक्झाम्पल सीड शेप अँड सीड कलर, येलो व्रिंकल्ड, राऊंड ग्रीन, असे दोन कॅरेक्टर एका वेळेस कन्सिडर केले जातात. मग इंटरजेनिक इंटरॅक्शन्समध्ये आपल्याला नेहमी डायहायब्रिड क्रॉसमध्ये दोन वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये होणाऱ्या ज्या इंटरॅक्शन्स आहे त्या आपण कन्सिडर करत. इथपर्यंत येते लक्षात. याच्यानंतर याच्यात जे काही इंटरजेनिकमध्ये ज्या काही इंटरॅक्शन्स येतात, दोज आर युअर प्लिओट्रॉपी, त्याच्यानंतर पॉलिजेन्स आणि एपिस्टॅसिस. हे काय आहे डिटेल्समध्ये आपण याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. बट इंट्राजेनिकमध्ये कोणते कोणते येतात, प्लिओट्रॉपी येते, पॉलिजेन्स आणि ते येते आणि एपिस्टॅसिस येते, ह्या इंटरॅक्शन्स येतात. राईट. याच्यानंतर जो आपला पहिला कॅरेक्टर होता इंट्राजेनिकमधला, दॅट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स, तो आपण स्टडी करणार. राईट. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स, राईट, आपण जसं आधी पाहिलं होतं, डॉमिनन्स म्हणजे काय की एका कॅरेक्टरचं दुसऱ्या कॅरेक्टरवर असणारं प्रभुत्व. डॉमिनंट एक्सप्रेशन्स आर ऑलवेज एक्सप्रेस्ड ऑन हायर लेवल दॅन युअर रिसेसिव्ह एक्सप्रेशन्स. राईट. मग इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आता त्याच्या शब्दाचा मिनिंग काय होतं की जे काही डॉमिनंट कॅरेक्टर ते पूर्णपणे नाही दिसणार, ते 100% इफेक्टिव्हनेसने नाही दिसणार. मग आता इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय येतं, याच्यात त्यांनी असं म्हटलं, इन दिस बोथ द जीन्स ऑफ अन ॲलेलोमार्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ पार्शियली. ज्या काही दोघं जीन्स आहेत, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह, ह्या दोघं जीन्स त्यांचे कॅरेक्टर हे पार्शियली एक्सप्रेस करतात, दाखवतात. मग याच्यात अजून काय म्हटलं त्यांनी, वन जीन कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अदर जीन कम्प्लिटली. म्हणजे डॉमिनंट जीन जे आहे ते डॉमिनंट जीन रिसेसिव्ह जीनचं कॅरेक्टर पूर्णपणे सप्रेस नाही करू शकत. राईट. रिसेसिव्ह जीन त्याचे कॅरेक्टर काही ना काही प्रमाणात दाखवणारच आहे, त्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट डॉमिनन्स. कळतं इथपर्यंत. हेन्स मग याच्यामुळे काय होतं, हे कम्प्लिटली सप्रेस न केल्यामुळे किंवा त्यांनी त्यांचे कॅरेक्टर्स पार्शियली एक्सप्रेस केल्यामुळे काय होतं, हेन्स द F1 हायब्रिड शोज इंटरमिडिएट एक्सप्रेशन. राईट. म्हणजे जे काही पहिलं जनरेशन आपल्याला भेटणार आहे, हे पहिलं जनरेशन काय करेल, हे डॉमिनंटचं पण कॅरेक्टर पूर्णपणे नाही दाखवणार आणि रिसेसिव्हचं पण कॅरेक्टर पूर्णपणे नाही दाखवणार, ते मधलं काहीतरी कॅरेक्टर दाखव. येतंय लक्षात. सो दिस इज कॉल्ड ॲज युअर इनकम्प्लीट डॉमिनन्स. याच्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर काय डिस्कस करायचं झालं, जे आपल्या बुकमध्ये पण दिलेलं आहे, दॅट इज अ 4 o'clock प्लांट. राईट. ज्याचं सायंटिफिक नेम आहे मिराबिलिस जलापा, आणि त्याला जर आपल्या इंडियन सिनॉनिम द्यायचं झालं किंवा आपल्या रिजनमधलं सिनॉनिम द्यायचं झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज गुलबक्षी. गुलबक्षीचं जे झाड येतं, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस इनकम्प्लीट डॉमिनन्स. मग आता नेमकं इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय होतं. राईट. सो सगळ्यात पहिले फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, जसं आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये परफॉर्म केलं होतं. सगळ्यात पहिले आपण पॅरेंट सिलेक्ट केले. आपण पहिले घेतलं एक रेड फ्लॉवर आणि सेकंड घेतलं एक व्हाईट कलरचं फ्लॉवर. राईट. वेअर रेड अँड व्हाईट आर द फिनोटाईप ऑफ दोज फ्लॉवर्स. फिनोटाईप म्हणजे काय, एक्सटर्नल कॅरेक्टर्स किंवा एक्सटर्नल एक्सप्रेशन्स, त्याला आपण म्हणतो फिनोटाईप. सो आपण काय केलं, आपण पहिले दोन पॅरेंट सिलेक्ट केले. एक पॅरेंट होता रेड कलरचा आणि दुसरा पॅरेंट होता व्हाईट कलरचा. नंतर काय केलं आपण, नंतर त्या पॅरेंट्सचे जिनोटाईप काय कन्सिडर केले. मग आता रेड विच इज अ डॉमिनंट ट्रेट, त्याचे एक जिनोटाईप काय येणार आहे, त्याचे जिनोटाईप येणार आहेत दोघं कॅपिटल आर. राईट. आणि व्हाईटचे काय येतील, व्हाईटचे दोघे येतील स्मॉल आर. राईट. मग जसं आपण परत एकदा मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये केलं होतं, आपण काय करणार, त्या दोघं जिनोटाईप्सपासून आपण त्याचे गॅमेट्स सेपरेट आउट करणार. मग कॅपिटल आर इट्स अ होमोझायगस जिनोटाईप. मग त्याच्यामुळे आपण त्याच्यातून काय करणार, आपण त्यातलं एकच कॅपिटल आर कन्सिडर करणार, एकच गॅमेट घेणार. वेरॅज रिसेसिव्हच्या व्हाईटच्या केसमध्ये काय करणार, परत एकदा हे होमोझायगस आहे त्याच्यामुळे त्याचा सिंगल आर, स्मॉल आर जो आहे तो आपण घेणार.
नंतर काय करणार आपण, मग जसं आपण मोनोहायब्रिडच्या केसमध्ये केलं होतं, आपण ह्या दोघांचं मिक्सिंग करणार, हे दोघं गॅमेट्स मिक्स करणार. आता मोनोहायब्रिडमध्ये काय झालं होतं, मोनोहायब्रिडमध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे दोघंही मिक्स केले तर आपल्याला डॉमिनंट कॅरेक्टर जे आहे, जर तुम्हाला आठवत असेल टॉल आणि डॉर्फ हे दोघं आपण मिक्स केले होते तेव्हा आपल्याला टॉल प्लांट भेटलं होतं, राईट. पण इथे इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या केसमध्ये काय होतं, जेव्हा आपण रेड आणि व्हाईट हे दोघं मिक्स करतोय तेव्हा आपल्याला काय भेटतंय, इन दिस केस वी आर गेटिंग पिंक कलर फ्लॉवर ॲज अ F1 जनरेशन. येतंय लक्षात, म्हणजे रेडचं जे डॉमिनंट ट्रेट होतं त्याचं पण पूर्ण कॅरेक्टर नाही आलं F1 जनरेशनमध्ये, आणि जे व्हाईट होतं जे रिसेसिव्ह होतं त्याचं पण पूर्ण कॅरेक्टर नाही आलं F1 जनरेशनमध्ये. आपल्याला काय भेटलं, आपल्याला भेटलं पिंक कलरचं फ्लॉवर विच इज इंटरमिडिएट फॉर बोथ. रेड आणि व्हाईट यांचा मध्यबिंदू, इंटरमिडिएट म्हणजे काय, मध्यबिंदू, दोघांचं मिक्सिंग केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, पिंक कलरचं फ्लॉवर भेटणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं, F1 जनरेशनमध्ये वी गॉट ऑल पिंक प्लांट्स, दॅट इज, आणि त्याचा जिनोटाईप काय होता, कॅपिटल R आणि स्मॉल r. येतं आहे लक्षात. मग आता हे झालं F1 जनरेशनमध्ये की जिथे आपल्याला हे इंटरमिडिएट कॅरेक्टर भेटलं होतं, राईट. मग आपण काय करणार, या F1 जनरेशनचे परत गॅमेट्स फॉर्म करणार, एक येईल मेल गॅमेट आणि दुसरं येईल फिमेल गॅमेट, कॅपिटल R आणि स्मॉल r, परत एकदा कॅपिटल R आणि स्मॉल r. हे चारही कॅरेक्टर जेव्हा आपण मिक्स करू तेव्हा आपल्याला काय भेटेल, पहिले जे दोघं कॅपिटल R आहे ते मिक्स झाल्यावर आपल्याला भेटेल रेड कलरचं फ्लॉवर, राईट. पहिलं कॅपिटल R, पहिल्या रो मधलं कॅपिटल R आणि स्मॉल r मिक्स झाल्यावर आपल्याला भेटेल पिंक कलरचं फ्लॉवर, जसं आपण इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये पाहिलंय. तिसरं आपल्याला परत एकदा भेटेल सेकंड रो मधलं पहिलं कॅपिटल R आणि स्मॉल r मिक्स झाल्यावर आपल्याला भेटेल पिंक कलरचं फ्लॉवर. आणि लास्ट केसमध्ये आपल्याला भेटेल दोघं स्मॉल r जेव्हा मिक्स होतील तेव्हा आपल्याला भेटेल व्हाईट कलरचं फ्लॉवर. येतंय लक्षात. म्हणजे आता याचा फिनोटायपिक रेशो काय आला, आधी आपण फिनोटायपिकमध्ये काय करत होतो, मोनोहायब्रिडमध्ये फक्त टॉल आणि डॉर्फ हे दोनच कॅरेक्टरचा आपण विचार केला होता, तिथे आपल्याला 3:1 रेशो भेटला होता. पण इथे काय होणार आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या केसमध्ये इथे आपल्याला फिनोटायपिक रेशो भेटतो रेड ॲज टू पिंक ॲज टू व्हाईट. एक रेड कलरचं फ्लॉवर तयार झालंय, दोन पिंक कलरचे फ्लॉवर तयार झालेत आणि एक व्हाईट कलरचं फ्लॉवर तयार झालं. येतंय लक्षात. म्हणजे जो काही आता जर तुम्ही कन्सिडर केलं तर जो काही पहिले रेशो होता तो रेशो चेंज झाला, फिनोटायपिक रेशो, एक्सटर्नल कॅरेक्टर चेंज झालं, जे आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं. येतंय लक्षात. आणि याचा जिनोटायपिक रेशो आपल्याला काय भेटणार आहे, जिनोटायपिक रेशो सेमच राहील जो आधीच्या मेंडल्स रेशोमध्ये होता. कॅपिटल R जे डॉमिनंट कॅरेक्टर्स आहे त्याचे एक फ्लॉवर आपल्याला भेटलं, जे इंटरमिडिएट आहे जे हायब्रिड आपण ज्याला म्हणतो कॅपिटल R आणि स्मॉल r त्याचे 2 फ्लॉवर्स आपल्याला भेटले, आणि जे रिसेसिव्ह आहे स्मॉल r वाला, राईट, त्याचं एक फ्लॉवर आपल्याला भेटलं. येतंय लक्षात. हे आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, की ज्याच्यात यांचं स्टेटमेंट काय होतं, यांचं म्हणणं काय होतं की जे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे दोघं कॅरेक्टर आहे, हे दोघं कॅरेक्टर इंटरमिडिएट, त्यांचं मिक्सिंग झाल्यावर आपल्याला जे ऑफस्प्रिंग भेटतं ते इंटरमिडिएट कॅरेक्टर्सवालं राहतं. ते आयदर डॉमिनंट ऑर रिसेसिव्ह नाही राहत, ते मध्यभागी आपल्याला काहीतरी कॅरेक्टर दाखवतं. येतंय लक्षात. सो दिस इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. होप सगळ्यांना कळलं असेल नेमकं काय आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे, राईट. याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत, कोडॉमिनन्स, पिलिओट्रॉपी, पॉलिजेनी वगैरे, हे सगळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. यात जर काही डाऊट्स असतील तर फील फ्री टू कनेक्ट, कधीही तुम्ही कम्युनिकेट करू शकता. डन. थँक्यू सो मच. चलो थांबूया आपण.